आजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या फ्लिप फ्लॉपवर छापलेल्या संख्येनुसार त्यांचे प्रदर्शन कसे करायचे ते शिकूया। या व्हिडिओच्या शेवटी आपण IC वर मुद्रित केलेल्या संख्येद्वारे भिन्न फ्लिप फ्लॉप प्रदर्शित करण्यासाठी सक्षम व्हाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू। IC 74LS73, IC 74LS74, IC 74LS76, IC 74LS107, IC 74LS109। सक्रिय कमी आणि उच्च इनपुट पिन तपशीलांवर चर्चा करूया। संबंधित डेटाशीटच्या पिन तपशीलांवरून सक्रिय कमी इनपुट ओळखले जाऊ शकते। सिग्नलच्या नावावर किंवा सिग्नलवरील ओळीप्रमाणे बार अनेकदा सक्रिय कमी सिग्नल दर्शवते। येथे दर्शविल्याप्रमाणे सामान्यतः निम्न पातळी 0 असते। संबंधित डेटाशीटच्या पिन तपशीलांवरून सक्रिय उच्च इनपुट ओळखले जाऊ शकते, तर सिग्नलच्या नावावर कोणतीही पट्टी नाही। येथे दर्शविल्याप्रमाणे सहसा उच्च पातळी 1 असते। चला IC 74LS73 बद्दल चर्चा करूया। 74LS73 एक ड्युअल JK फ्लिप फ्लॉप IC आहे, जो 74LS कुटुंबातील आहे, जो स्वतंत्र J सेट आणि K रिसेट इनपुटसह 2 स्वतंत्र JK फ्लिप फ्लॉप बनलेला आहे। यात 2 स्वतंत्र नकारात्मक एज ट्रिगर केलेले घड्याळ इनपुट आहेत आणि हे IC अनुक्रमिक तर्कशास्त्र अनुप्रयोगांसाठी डिझाइन केलेले आहे आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक सर्किट्स मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते। 74LS73 IC सामान्यतः 14 पिन ड्युअल इन लाइन पॅकेज DIP मध्ये येतो। येथे तुम्ही IC 74LS73 चे प्रतीक प्रतिनिधित्व पाहू शकता। पिन 1 फ्लिप फ्लॉप 1 चे क्लॉक इनपुट JK1, पिन 2 फ्लिप फ्लॉप 1 चे क्लियर इनपुट JK1, पिन 3 फ्लिप फ्लॉप 1 K1 चे इनपुट, पिन 4 वीज पुरवठा +5 व्होल्ट VCC, पिन 5 फ्लिप फ्लॉप 2 JK2 चे क्लॉक इनपुट करा, पिन 6 फ्लिप फ्लॉप 2 JK2 चे क्लियर इनपुट, पिन 7 फ्लिप फ्लॉप 2 J2 चे इनपुट, पिन 8 फ्लिप फ्लॉप 2 Q2 चे पूरक आउटपुट, पिन 9 फ्लिप फ्लॉप 2 Q2 चे आउटपुट, पिन 10 फ्लिप फ्लॉप 2 K2 चे इनपुट, पिन 11 जमिनीशी जोडलेला GND, पिन 12 फ्लिप फ्लॉप 1 Q1 चे आउटपुट, पिन 13 फ्लिप फ्लॉप 1 Q1 चे पूरक आउटपुट, पिन 14 फ्लिप फ्लॉप 1 J1 चे इनपुट। येथे तुम्ही IC 74LS73 चे लॉजिक कनेक्शन डायग्राम पाहू शकता। चला IC 74LS74 बद्दल चर्चा करूया। IC 74LS74 हे ड्युअल D टाइप एज ट्रिगर केलेले फ्लिप फ्लॉप IC आहे। 74LS74 डिव्हाइस मध्ये 2 स्वतंत्र सकारात्मक एज ट्रिगर केलेले D फ्लिप फ्लॉप पूरक आउटपुट आहेत। 74LS74 IC सामान्यतः 14 पिन ड्युअल इन लाइन पॅकेज DIP मध्ये येतो। येथे तुम्ही
IC 74LS74 चे प्रतीक प्रतिनिधित्व पाहू शकता. पिन 1 डेटा क्लिअर इनपुट ऑफ फ्लिप फ्लॉप 1 D1. पिन 2 डेटा इनपुट ऑफ फ्लिप फ्लॉप 1 D1. पिन 3 क्लॉक इनपुट ऑफ फ्लिप फ्लॉप 1 D1. पिन 4 प्रीसेट इनपुट ऑफ फ्लिप फ्लॉप 1 D1. पिन 5 फ्लिप फ्लॉप 1 चे आउटपुट D1. पिन 6 फ्लिप फ्लॉप 1 चे पूरक आउटपुट D1. पिन 7 जमिनीशी जोडलेला. पिन 8 फ्लिप फ्लॉप 2 चे पूरक आउटपुट D2. पिन 9 फ्लिप फ्लॉप 2 चे आउटपुट D2. पिन 10 फ्लिप फ्लॉप 1 चा प्रीसेट इनपुट पिन D2. पिन 11 फ्लिप फ्लॉप 2 चे घड्याळ 11 इनपुट पिन D2. पिन 12 फ्लिप फ्लॉप 2 चा डेटा क्लिअर इनपुट D2. पिन 13 फ्लिप फ्लॉप 2 D2 व्होल्टचा डेटा क्लिअर इनपुट पिन. पिन 14 पॉवर सप्लाय +5 VCC. येथे तुम्ही IC 74LS74 चे लॉजिक डायग्राम पाहू शकता. भाग क्रमांक सहसा IC पॅकेजच्या शीर्षस्थानी छापला जातो. हे अक्षरे आणि संख्यांचे संयोजन असू शकते आणि त्यात अनेकदा मालिकेचे नाव समाविष्ट असते. चला IC 74LS76 बद्दल चर्चा करूया. 74LS76 ड्युअल इन लाइन JK फ्लिप फ्लॉप 16 पिन IC आहे. याचा अर्थ निगेटिव्ह एज ट्रिगर केलेले घड्याळ इनपुटसह आतमध्ये 2 JK फ्लिप फ्लॉप आहेत आणि प्रत्येक JK फ्लिप फ्लॉप आपल्या ॲप्लिकेशनवर आधारित वैयक्तिकरित्या वापरला जाऊ शकतो. JK फ्लिप फ्लॉप हे सर्वात कार्यक्षम फ्लिप फ्लॉप आहेत आणि ते काही विशिष्ट अनुप्रयोगांसाठी स्वतःच वापरले जाऊ शकतात. IC 74LS76 चे पिन तपशील. पिन 1 फ्लिप फ्लॉप 1 चे क्लॉक इनपुट JK1. पिन 2 फ्लिप फ्लॉप 1 चे पूर्वनिर्धारित इनपुट JK1. पिन 3 फ्लिप फ्लॉप 1 चा डेटा इनपुट JK1. पिन 4 फ्लिप फ्लॉप 1 चे इनपुट J1. पिन 5 वीज पुरवठा +5 व्होल्ट VCC. पिन 6 फ्लिप फ्लॉप 2 चे क्लॉक इनपुट JK2. पिन 7 फ्लिप फ्लॉप 2 चे प्रीसेट इनपुट JK2. पिन 8 फ्लिप फ्लॉप 2 चा डेटा इनपुट JK2. पिन 9 फ्लिप फ्लॉप 2 चे इनपुट J2. पिन 10 फ्लिप फ्लॉप 2 चे पूरक आउटपुट Q2. पिन 11 फ्लिप फ्लॉप 2 चे आउटपुट Q2. पिन 12 फ्लिप फ्लॉप 2 चे इनपुट K2. पिन 13 जमिनीशी जोडलेला. पिन 14 फ्लिप फ्लॉप 1 चे पूरक आउटपुट Q1. पिन 15 फ्लिप फ्लॉप 1 चे आउटपुट Q1. पिन 16 फ्लिप फ्लॉप 1 चे इनपुट K1. येथे तुम्ही IC 74LS76 चे चिन्ह प्रतिनिधित्व आणि तर्कशास्त्र आकृती पाहू शकता. भाग क्रमांक सामान्यतः IC पॅकेजच्या शीर्षस्थानी छापलेला असतो. हे अक्षरे आणि संख्यांचे संयोजन असू शकते
आणि त्यात अनेकदा मालिकेचे नाव समाविष्ट असते. चला IC 74LS107 बद्दल चर्चा करूया. 74LS107 एक JK फ्लिप फ्लॉप आहे ज्यामध्ये वैयक्तिक JK डायरेक्ट क्लिअर आणि नकारात्मक किनारी घड्याळ पल्स इनपुट आहे. 74LS107 ड्युअल JK फ्लिप फ्लॉपमध्ये एकूण 14 पिन आहेत ज्यामध्ये 2 स्वतंत्र JK फ्लिप फ्लॉपसाठी इनपुट, दोन्ही फ्लिप फ्लॉपसाठी घड्याळ इनपुट, दोन्ही फ्लिप फ्लॉपसाठी आउटपुट आणि दोन्ही फ्लिप फ्लॉपसाठी पूरक आउटपुट समाविष्ट आहेत. IC 74LS107 चे पिन तपशील. पिन 1 फ्लिप फ्लॉपचे इनपुट 1 J1, पिन 2 फ्लिप फ्लॉपचे पूरक आउटपुट 1 Q1, पिन 3 फ्लिप फ्लॉपचे आउटपुट 1 Q1, पिन 4 फ्लिप फ्लॉपचे इनपुट 1 K1, पिन 5 फ्लिप फ्लॉपचे आउटपुट 2 Q2, पिन 6 फ्लिप फ्लॉप 2 Q2, पिन 7 जमिनीशी जोडलेले, पिन 8 फ्लिप फ्लॉप 2 J2 चे इनपुट, पिन 9 क्लॉक पल्स फ्लिप फ्लॉप 2 JK2 चे इनपुट, पिन 10 फ्लिप फ्लॉप 2 JK2 चे रिसेट क्लिअर इनपुट, पिन 11 फ्लिप फ्लॉप चे इनपुट 2 K2, पिन 12 फ्लिप फ्लॉप चे क्लॉक पल्स इनपुट 1 JK1, पिन 13 फ्लिप फ्लॉप चे रिसेट क्लिअर इनपुट 1 JK1, पिन 14 वीज पुरवठा +5 व्होल्ट VCC. येथे तुम्ही IC 74LS107 चे तर्क पाहू शकता. भाग क्रमांक सहसा IC पॅकेजच्या शीर्षस्थानी छापला जातो. हे अक्षरे आणि संख्यांचे संयोजन असू शकते आणि त्यात अनेकदा मालिकेचे नाव समाविष्ट असते. चला IC 74LS109 बद्दल चर्चा करूया. 74LS109 हे 16 बिट IC मध्ये 2 स्वतंत्र JK पॉझिटिव्ह एज ट्रिगर केलेले फ्लिप फ्लॉप असतात. 74LS109 हे 0 डिग्री सेल्सिअस ते 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत ऑपरेशनसाठी वैशिष्ट्यीकृत आहे. 74LS109 चे वैशिष्ट्य एक पॅकेज आहे. पिन 1 फ्लिप फ्लॉप 1 JK1 चे इनपुट, पिन 2 फ्लिप फ्लॉप 1 J1 चे पिन 2 इनपुट, पिन 3 फ्लिप फ्लॉप 1 K1 चे पिन 3 इनपुट, पिन 4 फ्लिप फ्लॉप 1 JK1 चे पिन 4 क्लॉक इनपुट, पिन 5 फ्लिप फ्लॉप 1 JK1 चे पूर्वनिर्धारित इनपुट, पिन 6 फ्लिप फ्लॉप 1 Q1 चे पिन 6 आउटपुट, पिन 7 फ्लिप फ्लॉप 1 Q1 चे पूरक आउटपुट Q1, पिन 8 जमिनीशी जोडलेला, पिन 9 फ्लिप फ्लॉप 2 Q2 चे पूरक, पिन 10 फ्लिप फ्लॉप 2 Q2 चे आउटपुट, पिन 11 फ्लिप फ्लॉप 2 JK2 चे पूर्वनिर्धारित इनपुट, पिन 12 फ्लिप फ्लॉप 2 JK2 चे इनपुट, पिन 13 फ्लिप फ्लॉप 2 K2 चे इनपुट, पिन 14 फ्लिप फ्लॉप 2 J2 चे इनपुट, पिन 15 फ्लिप फ्लॉप 2 JK2
चे क्लिअर इनपुट, पिन 16 वीज पुरवठा +5 व्होल्ट VCC. येथे तुम्ही IC 74LS109 चे चिन्ह, प्रतिनिधित्व आणि तर्कशास्त्र आकृती पाहू शकता. भाग क्रमांक सामान्यतः IC पॅकेजच्या शीर्षस्थानी छापला जातो. हे अक्षरे आणि संख्यांचे संयोजन असू शकते आणि त्यात अनेकदा मालिकेचे नाव समाविष्ट असते. आशा आहे की आता तुम्ही IC वर छापलेल्या संख्येद्वारे भिन्न फ्लिप फ्लॉप प्रदर्शित करू शकाल. संख्येनुसार भिन्न फ्लिप फ्लॉप प्रदर्शित करण्यास सक्षम व्हाल. ICs वर छापलेल्या आकड्यांच्या आधारे वेगवेगळ्या फ्लिप फ्लॉप कसे दाखवायचे या विषयावर या सत्राचा समारोप होतो. धन्यवाद.